स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून खामगाव शहरात भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली उत्साहात पार पडली। महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या रॅलीत हजारो नागरिक आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधून सकाळी तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण यावेळी करण्यात आलं। त्यानंतर राष्ट्रमाता मा जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला वंदन करून रॅली पुढे रवाना झाली। शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत रॅली भाजप कार्यालयासमोर पोहोचली। यावेळी देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। राष्ट्रगीतानं रॅलीचा समारोप करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा आणि तिरंगा रॅलीच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळतोय। खामगावात देखील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग नोंदवला। विशेषतः युवा वर्गाचा उत्साह लक्षवेधी ठरला की या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी जेव्हापासनं ते पंतप्रधान झाले आहे तेव्हापासनं आपल्या तिरंग्याला तीच आन बान शान तेच त्याचं महत्त्व या जगाच्या प्रत्येक व्यक्तीला या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत पडलं पाहिजे। त्याच्या मनात देशभक्ती जागृत झाली पाहिजे म्हणून त्यांच्या आव्हानानुसार पूर्ण देशभरात या तिरंगा रॅलीचं आयोजन होत असते। आणि आजही आपण पाहिलं की या रॅलीला जो वाढता उत्साह आहे यामध्ये वाढती जी तरुणाई आहे जी सर्व नवीन पिढी आहे ही सर्व पिढी आज या तिरंग्याला आपल्या सर्वोच्चपरी मानून या तिरंगा रॅलीत सहभागी झाले। आणि हा जो उत्साह आहे याहून आपल्याला लक्षात येईल की नवीन पिढीमध्ये सुद्धा प्रचंड देशभक्ती त्यांच्या मनामध्ये आज त्याचं रोपण झालेलं आहे। आणि या माध्यमातून भविष्यात एक देशभक्त पिढी घडण्याचं काम होणार आहे। आजच्या दिवसानिमित्ताने युवांना काय आवाहन कराल? मी सर्व युवकांना हेच आवाहन करणार आहे की या आपल्या देशाला सर्वोच्च बनवण्यासाठी या भारत मातेला सर्वोच्च ठिकाणी बसवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली पाहिजे। आणि या देशाला विकसित भारत करण्यासाठी प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे।